2,31,000 आणि मानाच्या चंद्रकांत चषकवर पाटाकडील तालीम मंडळाची मोहोर. अमीन काझीरचा गोल्डन गोल. मैदानावरील अटीतटीचा संघर्ष, हजारो फुटबॉल शौकीनांचा जल्लोष आणि शेवटच्या क्षणापर्यंत टिकलेला थरार अशा अत्यंत रोमांचक वातावरणात पार पडलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा 1-0 असा पराभव केला. या विजयासह पाटाकडीलने 2,31,000 रुपये रोख आणि मानाचा चंद्रकांत चषक आपल्या नावावर केला. तर उपविजेता खंडोबा संघाला 1,31,000 आणि चषक देण्यात आला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याने खेळ काहीसा संथ झाला होता. मध्यांतरापर्यंत दोन्ही बाजूंकडून गोलचे प्रयत्न झाले, मात्र कोणालाही यश आले नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोल 0 बरोबरीत राहिला. उत्तरार्धात मात्र खेळाचा वेग वाढला. सामन्याच्या 78व्या मिनिटाला नबी खानने दिलेल्या अप्रतिम पासवर अमीन काझीरने खंडोबाच्या गोलकीपरला चकवा देत चेंडू जाळ्यात धाडला. हा गोल्डन गोल पाटाकडीलला विजेतेपद मिळवून देणारा ठरला. एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर खंडोबा तालीम मंडळाने गोल बरोबरीत आणण्यासाठी आक्रमणांची मालिका लावली. मात्र पाटाकडीलचा गोलकीपर अमर गवळीने भिंत बनून सर्व हल्ले परतवून लावले. खंडोबाच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले, पण पाटाकडीलचा बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसांनी गौरवण्यात आले. यामध्ये स्पर्धेतील मालिकावीर पाटाकडील तालीम मंडळाचा अमीन काझीर याला रोख 31,000 रुपये, स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर पाटाकडील संघाचा अमर गवळी रोख 11,000 रुपये, बेस्ट डिफेन्स पाटाकडील संघाचा अक्षय पायमल, बेस्ट हाफ खंडोबा संघाचा प्रभू पोवार, तर बेस्ट फॉरवर्ड खंडोबा संघाचा विष्णू टी.एम. रोख 11,000 रुपये देण्यात आले. पाटाकडीलकडून ऋषिकेश मेथे पाटील, प्रथमेश हेरेकर, यशराज कांबळे यांनी प्रभावी खेळ केला, तर खंडोबाकडून रोहित जाधव, पृथ्वीराज साळुखे आणि ऋतुराज संकपाळ, प्रभू पोवार यांनी झुंजार लढत दिली. विजेत्या उपविजेत्या संघाला शिवसेना गटनेता माजी आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते मानाचा चषक प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, उपमहापौर अक्षय जरग, परिवहन सभापती सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष कुरणे यांसह अनेक मान्यवर आणि फुटबॉलप्रेमी महिला, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझ अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.